नमस्कार मैत्रिणींनो. पहा, आई आल्यानंतर आहे ना तिच्या हाताचं जेवण जेवणं हे प्रत्येक लेकीला आवडतं. आता तुम्हाला आवडतं की नाही आवडत ते तुम्ही मला सांगा. पण मला तरी असं वाटतं की प्रत्येक मुलीला तिच्या आईच्या हाताचं जेवण खूप आवडत असतं आणि ते कायम आवडतं, नाही का? तर पहा, आई आल्यानंतर आहे ना तिच्या हाताचं जेवण तर मी जेवतेच, की बाबा तू बनव मी खाईल, हे ठरलेलंच असतं. भले मी एखादा पदार्थ मी बनवेल तर भाजी तरी ती बनवेल असं. आणि मग त्याच्यानंतर आहे ना किंवा मग मी मटार बिर्याणी केल्यानंतर, मटार पनीर बिर्याणी केल्यानंतर आहे ना, मग आईने मेथीची भाजी केली. मेथीची भाजीमध्ये तिने काय घेतलं होतं, तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरं, लसूण आणि हिरवी मिरची असं टाकलं. त्याच्यानंतर लगेच पाणी टाकून दिलं. आता ही रेसिपी तुम्ही अशी सेम करता मेथीची भाजी की वेगळ्या पद्धतीची करता ते तुम्ही मला नक्की सांगा. पण आयुष्यात आहे ना, एवढं आयुष्य गेल्यानंतर मी पहिल्यांदा माझ्या आईला मेथीची भाजी बनवताना पाहिलं. नाहीतर मला आहे ना ती कशी मेथीची भाजी बनवते हे सुद्धा माहिती नव्हतं. खरंच म्हणजे खाल्लेली मेथीची भाजी खूपदा, पण ती बनवते कशी ना हे मी कधीच पाहिलेलं नव्हतं. आई बनवते ना जेवण, तर मग आईला बनवू द्या, आपण वेगळी काहीतरी कामं करू, मी असं करायची. पण आता ज्यावेळेस आपण रेसिपी काढतो आहे किंवा यूट्यूबला आपण रेसिपी टाकणार आहे, त्याच्यासाठी आपण ज्यावेळेस हे व्हिडिओ काढतो तर त्या व्हिडिओ काढण्यामुळे मला कळलं की माझी आई आहे ना अशी भाजी बनवते मेथीची. नाहीतर मी माझं एवढं आयुष्य गेलं किंवा मी आता एवढी ह्या एजला येऊन पोचली, या स्टेजवर आहे, तरीही मी पाहिलेलं नव्हतं. नाहीच तर नाहीच पाहिलेलं होतं. मी पहिल्यांदा तिला भाजी करताना पाहिलं. मी पाहिलं म्हणजे ते मोबाईलमध्ये कैद झाली ती रेसिपी आणि मी पाहिली. असं म्हणजे मी प्रॉपर तिथे उभी होती किंवा मी उभी राहून तिथे पाहिली असं काही नव्हतं. थोडा वेळ पाहिली मी, थोडा वेळ म्हणजे तिने जे लसूण मिरच्या वगैरे टाकल्या ना, बस तिथपर्यंत. आणि त्याच्यानंतर मी दुसरं काम करायला निघून गेले की बाबा आई तू जेवण बनवते ना तोपर्यंत मी वेगळी काहीतरी कामं करून घेते असं म्हणून. आणि आईने मग मी ना पूर्ण शूट होऊ दिली ही रेसिपी. मी मध्ये येऊन ना कट नाही केलं की बाबा कट करू हे करू. म्हणजे जेवढा वेळ मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते ना तेवढाच वेळ तिने ती भाजी उकळू दिली आहे. बस म्हणजे टाकल्यानंतर आहे ना किती वेळ, तर तेवढाच वेळ तिने उकळू दिली. मी ना स्पीड जास्त केलेला आहे ना कमी केलेला आहे. म्हणजे तिने 2 मिनटं किंवा 3 मिनटं काय लागले असतील, मला नाही वाटत 3 मिनटं, पण तिने राहू दिली ती भाजी. तर त्याच्यापेक्षा सुद्धा कमी वेळामध्ये त्या पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये ती मेथी टाकली आणि लगेच शिजली पण होती. म्हणजे एकदम मला तर इतकं हे होत होतं की मी भाजी नेहमी करत होती. पण मी भाजी कशी करायची ना, तेलामध्ये लसूण, मिरच्या, जिरं आणि मेथी टाकायची. मेथी टाकल्यानंतर ती थोडीशी परतून घ्यायची. परतून झाल्यानंतर पाणी टाकायची. तसं पाणी टाकलं आणि मग ती उकळली ना भाजी का मग मी शेंगदाण्याचं कूट टाकायची. मी त्या पद्धतीची भाजी करायची. पण ह्या पद्धतीची ना मला ही भाजी आईच्या हाताची खूप आवडते. आणि मी नेहमी विचार करायची की मी आईसारखीच भाजी करते, मग माझी चुकते काय? तर चुकते काय पेक्षा पूर्ण रेसिपीच माझी चुकत होती. म्हणजे पूर्णच रेसिपी चुकत होती माझी. म्हणून मग भाजीला चव वेगळी येते, भाजी दिसताना वेगळी दिसते. आता ही भाजी वेगळी दिसते आणि आपण जे करतो किंवा मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने करते ना, तर ती भाजी वेगळी दिसते. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल, नक्कीच.